नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर सुशील स्पॉटलाईट या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर हे आपलं टेलिग्राम चॅनल आहे, सायमल्टेनियसली फॉलो करा. याच्यावर ह्या व्हिडिओची तुम्हाला PDF मिळेल. तसंच दुसरं महत्त्वाचं म्हणजे फेसबुकवर याच नावाचा आपला एक ओपन ग्रुप आहे, ज्याच्यात तुम्ही स्वतःचंही योगदान देऊ शकता, डॉक्टर सुशील स्पॉटलाईट. तर तोही फॉलो करा. एकंदरच कालची जी खूप महत्त्वाची बातमी, ज्यावर आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो आणि आपल्या सर्वांसाठी खूपच हृदयद्रावक असं ते म्हणजे इरफान खान यांचं निधन झालेलं आहे. यासाठीचा सेपरेट व्हिडिओ मी पोस्ट केलेला आहे. तरी पण काही बेसिक गोष्टी मी तुम्हाला सांगतो. इरफान खान यांचा जे जन्म आहे तो 1967 जयपूरला झाला होता. एकंदरच वयाच्या 53व्या वर्षी त्यांचं निधन झालेलं आहे. इरफान खान यांची जी कारकीर्द आहे ती छोट्या पडद्यावरची सुद्धा आहे आणि त्यांनी बॉलिवूडमध्ये काम केलेलं आहे, हॉलिवूडमध्ये काम केलेलं आहे. तर बॉलिवूडमधला जो पहिला चित्रपट त्यांचा होता त्याचं नाव होतं सलाम बॉम्बे. 1988 मीरा नायरचा हा चित्रपट आलेला आहे. आज पण यूट्यूबवर अवेलेबल आहे, तुम्ही बघू शकता आणि बऱ्यापैकी हा चित्रपट आजही बघितला जातो. त्यानंतर एक अभिनेता म्हणून बॉलिवूडमध्ये त्यांचा जो चित्रपट आहे तो रोग नावाचा चित्रपट आहे 2005 मधला. त्याच्यानंतर पान सिंग तोमर चित्रपट आला होता बघा, हा तुम्ही बघितला असेल, पान सिंग तोमर. तर पान सिंग तोमरसाठी त्यांना बेस्ट ॲक्टरचं पारितोषिक मिळालेलं आहे. नॅशनल अवॉर्ड त्यांना पान सिंग तोमरसाठी आहे. तर हे काही टिपिकल हे आहेत की ग्लिम्सेस की ज्याच्यावर प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो. NSDमधून शिक्षण झालेलं आहे. आणि दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे की हॉलिवूडमध्ये सुद्धा जुरासिक पार्क वगैरे तुम्ही बघितला असेल तर त्याच्यामध्ये त्यांचं काम आहे. ब्रिटनमधल्या सध्या चित्रपटात त्यांनी 2000 काम केलं होतं. तर ह्या सगळ्या याच्यातून एकंदरच म्हणजे अभिनय जगणारा जो काही अभिनेता असतो म्हणजे ॲक्टरच्या पलीकडं काही असतं तर ते हे आहे. आणि त्याच्यामुळेच याच्यावर पण प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो. भारतामध्ये सर्वात जास्त डेथ म्हणजे 70 दिवस लोकांचा मृत्यू कोविड-19मुळे काल झालेला आहे. आणि एकंदरच 29 एप्रिल हा दिवस आपल्यासाठी की ज्यात भारतातून सर्वाधिक कोविड-19च्या डेथ झाल्या. जवळपास भारतामध्ये 22,982 केसेस आहेत आणि 1008 आतापर्यंत डेथ झालेल्या आहेत. ओके, तसं आता टेस्टिंग टाईम आणि त्या सगळ्या याच्यामध्ये सुधारणा आहे असं एकंदरीत चित्र दाखवलं जातं आहे आपल्याला. तर बघूयात आपण काय होतं. तर न्यू केसेस जे आहे महाराष्ट्र कोविड-19च्या त्याच्यामध्ये 597 केसेस नवीन आहेत. डेथ ज्या आहेत ते 432 आहे महाराष्ट्रातल्या. आणि एकंदरच महाराष्ट्र आता 10,000पर्यंत पोहोचला आहे. 9,915 तो आज 10,000 क्रॉस करेल. आणि 33 जिल्हे जे आहेत महाराष्ट्रातले ते कोविड-19ने संसर्गग्रस्त आहेत. काल 729 होते, आज 597 होते. तर एकंदरच हा जो आकडा आहे हा खूपच म्हणजे आपल्या सर्वांसाठी काळजी करण्यासारखी बाब आहे. त्याच्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे एकंदरच तुम्ही सदर्न इंडिया जर बघितला तर तिच्यामध्ये केरळचं बऱ्यापैकी ट्रॅक रेकॉर्ड चांगला आहे बघा. केरळनी बऱ्याच दिवसापासून 450 495पर्यंत आहे. डेथ तिथं 3च आहेत. आणि केरळ मॉडेल हे खरंच खूप वर्क होतं आहे. एकंदरच तामिळनाडू जो आहे 2159, तेलंगणा 1016, त्याच्यानंतर इकडं आंध्रा 1332. तर केरळ त्याच्यानंतर कर्नाटक यांची जरा परिस्थिती बरी आहे. आणि मजुरांसाठीचा मार्ग मोकळा झालेला आहे. मायग्रेशनवर प्रश्न अपेक्षित आहे आपल्याला की स्थलांतरितांवर प्रश्न विचारला जाईल, कारण ह्या कोविड-19मुळं स्थलांतरितांसाठीचे जे काही प्रश्न आहेत ते समोर आलेले आहेत. आणि त्याच्यामुळे जॉग्रफीमधलं जे आहे ह्युमन जॉग्रफी तिच्यामधलं मायग्रेशन नावाचं जे चॅप्टर आहे ते तुम्ही प्रत्येकाने नीट करून ठेवा की मायग्रेशन का होतं, त्याचे बेसिक रिझन्स काय आहेत, भारताच्या बाबतीत कशा गोष्टी आहेत. म्हणजे मायग्रेशन तर एक गोष्ट अशी आहे की भारत हा असा एकमेव देश आहे की ज्यात लग्नासाठी म्हणजे तस्करी वगैरे केली जाते की एका जागावरून दुसऱ्या जागी लोक नेले जातात वगैरे. असे जे काही इंटरेस्टिंग फॅक्ट्स आहेत ते सुद्धा बघा, हा ना, हरियाणा वगैरे. पण एक आहे की मायग्रेशन जे आहे तर महिलांच्या बाबतीत कसं असतं की लग्नानंतर त्यांना जावं लागतं, तर हे एक महत्त्वाचं रिझन आहे. आणि पुरुषांच्या बाबतीत एक आहे की कामाच्या शोधामध्ये त्यांना जावं लागतं. पॅट्रियार्किल सोसायटी आहे. आणि हे सगळं चित्र जे आहे ते नक्कीच खूप काही चांगलं नाही आहे. आता याच्यामध्ये एक आहे की यांना रस्त्याने प्रवेश करू द्यायचा की रेल्वे, तर रेल्वे सोयीची आहे, एवढी सगळी संख्या आहे ही. पण आता तिच्यामध्ये एवढ्या सगळ्या लोकांची टेस्ट करणं, त्यांना रेल्वेनी पाठवणं, तर हा सगळा एक मोठा दिव्य कार्यक्रम असणार आहे. तर बघूयात आता काय होतं याच्यामध्ये, हा ना. त्याच्यानंतर हायड्रोक्लोरोक्विनवर सेपरेट व्हिडिओ ऑलरेडी बनला आहे, तो तुम्ही नक्की बघा. हे परत न्यूजमध्ये आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांना किंवा जे सगळे आता कोविड-19च्या याच्यात काम करता येतं त्या प्रत्येकाला हायड्रोक्लोरोक्विन देण्यात यावं असे मार्गदर्शक तत्व महाराष्ट्र सरकारने आखलेले आहेत. ओके, मलेरियासाठीचं हे ड्रग आहे हायड्रोक्लोरोक्विन.
तर ते नक्की प्रत्येकाने बघा. तो सेपरेट व्हिडिओ तुम्ही परत याच्यामध्ये डिस्क्रिप्शनमध्ये पोस्ट करून देईल, तर तुम्ही नक्की बघा. एकंदरच कोविड-19ची प्लेलिस्ट जर तुम्ही बघितली तर तिच्यात तुम्हाला महत्त्वाच्या गोष्टी सापडतील. आता करोनासाठी अमेरिकेतल्या वैज्ञानिकांनी SARS-CoV-2 डिटेक्टर अशी एक टेस्ट काढलेली आहे. आणि SARS-CoV-2 डिटेक्टर ही जी टेस्ट आहे तर ही फार क्विकली रिझल्ट देते आणि जलद रिझल्टसाठी ही टेस्ट आहे. परंतु अजून औषध प्रशासन विभाग जो आहे त्यांचा, अन्न व औषध प्रशासन विभाग, त्यांनी याला काही परवानगी दिलेली नाही आहे. त्याच्यामुळे जोपर्यंत ते परवानगी देत नाही तोपर्यंत आपल्यासाठी एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूने पण ही गोष्ट जास्त महत्त्वाची नाही, की भरपूर स्टडी होत आहेत, भरपूर न्यूज येत आहेत. तर एक गोष्ट लक्षात ठेवा, एक्झाम पॉईंट ठेवून एक जी गोष्ट अप्रूव्ड होणार आहे ती महत्त्वाची असणार आहे. पण तरी आहेत SARS-CoV-2 डिटेक्टर अमेरिकेतली टेस्ट आहे, तर ती बघूयात आपण काय होतं त्याचं येत्या काळामध्ये. नेक्स्ट म्हणजे आहे CBSE 10वी-12वीच्या परीक्षा होणार असं आता हे क्लिअर झालेलं आहे. फक्त याच्यामध्ये गोष्ट अशी आहे की जे महत्त्वाचे विषय आहेत तर त्यांची परीक्षा घेतली जाणार आहे आणि जे महत्त्वाचे विषय नाहीत त्याची परीक्षा घेतली जाणार नाही. हा सर्वात मोठा प्रॉब्लेम आहे आपल्या शिक्षण व्यवस्थेतला, की एखादा विषय महत्त्वाचा आणि एखादा विषय महत्त्वाचा नाही. आणि हे खूपच प्रॉब्लेमॅटिक आहे की एखाद्या गोष्टीला महत्त्व दिलं जातं आपल्या इथं, तर ते हे शिक्षणाच्या याच्यात प्रत्येक विषय हा तेवढाच महत्त्वाचा आहे. पण ठीक आहे, आता हे अशा पद्धतीने वर्क होणार आहे, प्रॅक्टिकली बघितलं जातं आणि मनुष्यबळ विकास मंत्रालयाने हे म्हटलेलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे परीक्षेच्या आधी 10 दिवस आधी तुम्हाला कळवलं जाईल आणि 10 days अगो, आणि त्याच्यानंतर तुम्हाला परीक्षा द्यायची आहे ज्यावेळेस ह्या सगळ्या गोष्टी सुरळीत होतील त्यावेळेस. तर हा फंडा एक यांनी केलेला आहे. आता तुम्ही एक गोष्ट मी याच्यावरून तुम्हाला सांगतो की MPSC असू देत, UPSC असू देत, तर याच्यासाठी पण तुम्ही तयार राहिलं पाहिजे. परीक्षा पोस्टपोन झाल्या म्हणून निवांत राहू नका. जर आपल्याला असं सांगितलं की येत्या 15 दिवसात परीक्षा द्यायची तर तेव्हा तुम्ही गडबडून जायला नको. तर आतापासून खूप चांगलं वर्क करा, जेणेकरून परीक्षा ते म्हटलं की उद्या या तर आपण आजच जाऊन बसू. ओके, तर ते एक लक्षात असू दे. 2028च्या ऑलिम्पिकमध्ये भारत अव्वल 10 देशांमध्ये असेल असा विश्वास क्रीडामंत्री रिजिजू यांना आहे आणि त्या पद्धतीने आपण काम करतो आहे. आणि ही नक्कीच चांगली बाब आहे. क्रीडामध्ये आपलं विशेष काही होप्स आपल्याकडून कुणी ठेवलेलं नाही, तर आपणही स्वतः ठेवत नाही आणि हे प्रॉब्लेमॅटिक आहे. कोविड नंतरचं जग कसं असेल याच्यावर ह्या लेख आलेला आहे. तर एकंदरच हॉलिवूडचे जे नवीन नवीन चित्रपट येत असतात बघा, की एखादा काहीतरी प्रलय आला त्याच्यानंतरचं जग कसं आहे, तसं कोविड नंतरचं जग कसं असेल. तर याच्यामध्ये बरेचसे आता तर्कवितर्क आहेत की एकंदरच महासत्ता असणारे जे देश आहेत तर त्या महासत्ता खरंच महासत्ता राहतील का, की भांडवलशाही निर्विवाद जे काही वर्चस्व आहे ते तसं राहील का, चीन आणि भारतासारख्या देशांना नव्या संधी मिळतील का. तर नंबर ऑफ गोष्टी आहेत. पण मी तुम्हाला काही बेसिक गोष्टी सांगतो की या कोविड-19मुळं पब्लिक सर्व्हिसेसचं महत्त्व खूप वाढलेलं आहे. म्हणजे एकंदरच तुम्ही बघा, प्रायव्हेटची कसलीही गॅरंटी नाही. उद्या तुमचा जॉब राहणार आहे, जाणार आहे, तुमचा पगार होणार आहे, कोणाला काही माहीत नाही. पब्लिक सर्व्हिसमध्ये तुम्ही जाणं गव्हर्नमेंट जॉबमध्ये हे फार गरजेचं आहे. कारण तुम्ही बघा, एकतर त्यांच्या याच्यात कपात होऊ शकते पण त्यांचे पेमेंट्स आहेत. आणि एकंदरच कोविड-19च्या पॅन्डेमिकमुळे एक गव्हर्नमेंट जी आहे ती समोर आलेली आहे, ही सगळी गव्हर्नमेंट व्यवस्था. कारण हे सगळं मॅनेज हे करतायत. जर ते सगळं प्रायव्हेट राहिलं असतं तर हे कशा पद्धतीने मॅनेज झालं असतं तुम्ही विचार करू शकता. तर पब्लिक सर्व्हिसेसचं महत्त्व एक वाढलेलं आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट की ऑनलाईन किंवा इंटरनेट याचा जो काही वापर आहे आणि तो वेगवेगळ्या सर्व्हिसेसमध्ये तो मोठ्या प्रमाणावर येत्या काळात होणार आहे. एकंदरच काळाच्या ओघात त्या गोष्टी समोर आलेल्या आहेत. परंतु सगळंचं सगळं एकदम बदलून जाईल आणि सगळं ऑनलाईन होऊन जाईल असं काही होणार नाही आहे. शेवटी मॅन्युअल गोष्टी मॅन्युअल असतात. पण एकंदरच बऱ्याचशा गोष्टी बदलणार आहेत. एक ह्युमन सोसायटी, नातेसंबंध हेही बदलणार आहेत. कधी एकामेकाशी बोलायला न भेटणारी लोकं आज घरात आहेत आणि तिच्यातून एक नवीन गोष्टी उलगडत जात आहेत. तर याचा सगळा इम्पॅक्ट होणार आहे, आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा होणार आहे. आणि इथं एक खूप महत्त्वाचं कोट आहे सारामागोचं. तर सारामागोचं कोट जे आहे की आय डोंट थिंक वी डिड गो ब्लाइंड, आय थिंक वी आर ब्लाइंड, ब्लाइंड बट सीइंग, ब्लाइंड पीपल हू कॅन सी बट हू डू नॉट सी. तर हे खूप महत्त्वाचं एक कोट आहे सारामागोचं, तर हे लक्षात ठेवा. पण एकंदरीतच एक आहे की येत्या काळातली समीकरणं बदलणार आहेत आणि त्या बदललेल्या समीकरणात आपण परत एकदा उभं राहणं ही काळाची गरज आहे. नीटची एक्झाम जी आहे ती मायनॉरिटीच्या कॉलेजेसला पण अप्लाइड आहे. याच्यामुळे कसल्याही पद्धतीने मूलभूत हक्कांचं हनन होत नाही हे सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेलं आहे. आणि इथं एकदा फंडामेंटल राईट्स आणि त्या खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत. आता मायनॉरिटीजसाठीचं जे 29-30 आहे तर याचा हनन होत नाही. नीटची परीक्षा मायनॉरिटी अल्पसंख्याक कॉलेजेसला सुद्धा द्यावी लागेल हे सर्वोच्च न्यायालयाने
स्पष्ट केलेलं आहे, तर ते एक लक्षात असू देत. आणि एकंदरच 29 आणि 30 कलम काय फंडामेंटल राईट्सचे ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. तर इंडिया रिमेन्स US प्रायोरिटी वॉच लिस्ट. तर USच्या प्रायोरिटी वॉच लिस्टमधून भारताचं नाव हटवलेलं नाही आहे आणि प्रायोरिटी वॉच लिस्टमध्ये भारतही आहे. आणि याच्याबरोबर असले देश आहेत, तिच्यामुळे आपल्यासाठी थोडं मानहानी आहे. तर ही US प्रायोरिटी लिस्ट काय असते, तर जे काही इंटलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट असतात त्याबाबत जर तुमच्याकडं खूप चांगले कायदे नसले तर त्या देशांना अमेरिका US प्रायोरिटी वॉच लिस्टमध्ये ठेवतं. आणि भारताच्या बाबतीत हे होतं आहे की युनायटेड स्टेट्स ट्रेड रिप्रेझेंटेटिव्ज अशी ही लिस्ट आहे प्रायोरिटी वॉच लिस्टची. आणि ज्या देशामध्ये इंटलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट संबंधी ॲड्युकेट गोष्टी नसतील, म्हणजे त्याचं प्रोटेक्शन, त्याचं इन्फोर्समेंट, तर हा एक महत्त्वाचा मुद्दा इथं ठरतो. म्हणजे आपल्या इथं कसं असतं की कुठल्याही चित्रपटाचं आपण, म्हणजे हॉलिवूडच्या चित्रपटाचं लगेच आपण बॉलिवूडमध्ये बनवून टाकलं, किंवा एखादी साहित्यकृती आहे त्या साहित्यकृतीवरूनच म्हणजे जसंच तसं दुसरं चित्र, म्हणजे डुप्लिकेट कार्यक्रम करण्यामध्ये, झेरॉक्स करण्यामध्ये आपला हातखंडा आहे. आणि हे असं होत असताना की IPचे जे राईट्स आहे, इंटलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स, त्याचा हनन होता कामा नये. आणि याच्यासाठी आता भारताबरोबर बरेचसे देश या प्रायोरिटी लिस्टमध्ये, अल्जेरिया, अर्जेंटिना, चिली, चायना, इंडोनेशिया, रशिया, सौदी अरेबिया, युक्रेन, व्हेनेझुएला हे सुद्धा प्रायोरिटी वॉच लिस्टमध्ये आहे. कारण या देशांमध्ये सुद्धा अमेरिकेला असं वाटतं की इंटलेक्च्युअल प्रॉपर्टी राईटच्या संरक्षणासाठी योग्य ती उपाययोजना नाही. भारत तिच्यामध्ये आहे. ओके. नरेगाचं जे काही एप्रिलमध्ये वर्क होतं ते फक्त 30 लाख लोकांना मिळालेलं आहे. एकंदरच लास्ट इयरचा जर तुम्ही एप्रिल 2019चा आणि एप्रिल 2020चा विचार केला तर 20च्या तुलनेमध्ये 19मध्ये 82% लोवर हे आहे. तर हे खूप महत्त्वाचं आहे, तर हे लक्षात घेतलं पाहिजे आपण. एकंदरच लॉकडाऊन आणि त्या सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यामुळे हे होणार होतं. एक सर्वे आहे, ज्या सर्वेनुसार विद्यार्थ्यांचा ऑनलाईन सर्वे घेतला गेला की तुम्हाला युनिव्हर्सिटीच्या एक्झाम झाल्या पाहिजे का, की तुम्हाला याच्यात इंटरेस्ट आहे का. तर तिच्यामध्ये सरळ एक बघा, ह्या सगळ्या लॉकडाऊनमध्ये एक मानसिक अवस्था आहे. एक्झाम किंवा कुठलाही एक प्रॉपर परफॉर्मन्स देण्याची जी काही गोष्ट आहे तिच्यासाठी कुणीही तयार नाही आहे, हे या याच्यातून फार क्लिअर दिसतं. सरळ सांगितलं की 93.5% लोकांना वाटतं की परीक्षा होता कामा नये. 87.1% लोकांनी सांगितलं की आमचा माइंड सेटच नाही, आम्ही लॉकडाऊनमुळे रिलॅक्स झालो. म्हणजे तुम्हाला तेच सांगितलेलं आहे, MPSC UPSC बिलकुल रिलॅक्स व्हायचं नाही. तुम्ही प्रत्येक सेकंदाचा हे करा. आपण त्याच्यासाठी स्ट्रॅटेजीचे लेक्चर बघितले, प्रिलियमचा अभ्यास झाला, मेन्सचा अभ्यास सुरू करा. अभ्यास वाया जात नाही तेवढं एक लक्षात ठेवा. त्याच्यानंतर 96% लोकांना वाटतं की आता पब्लिक ट्रान्सपोर्ट यूज करणं सेफ नाही आहे, कारण कुणालाही COVID-19 असू शकतो, माझा जीव धोक्यात जाऊ शकतो. 92% आई वडीलच परीक्षेला पाठवणार नाही, हे आपल्याकडं होणार नाही ना. ती सगळी जी काही आपली कुटुंब व्यवस्था आहे की ते म्हणणार की गेलं फाट्यावर, जाऊ दे काय नाही, घरी आम्ही खाऊ घालतो तुला, तू घरीच बैस बाबा, हा ना. 92% पॅरेंट्सच पाठवणार नाही. 67.1% सेल्फ क्वारंटाईनमध्ये इंटरेस्टेड, की बाबा आम्ही सेल्फ क्वारंटाईन. 33.9% जे आहेत ते BMCच्या बिल्डिंगमध्ये इकडं तिकडं थांबलेले आहेत. त्याच्यानंतर 11.9% जे आहेत त्यांचे पालकच डेली वेज लेबरर्स आहेत, रोज मजुरीवर जातात. आणि त्याच्यामुळे त्यांच्या फॅमिली 14.4% फॅमिली ज्या आहेत त्या PDS सप्लायवर डिपेंड आहेत, कुणाचे मजूर आहेत. या परिस्थितीत त्या लोकांची आर्थिक परिस्थिती आणि रोजच्या जेवणाची भ्रांत आहे तिथं. 36.3% म्हणतात की कॉम्प्युटरच घरी नाही आहे. बघा, ऑनलाईन एक्झामचं बऱ्यापैकी हे चालू आहे की ऑनलाईन एक्झाम. तर ऑनलाईन एक्झाम तर आता UPSCनी पण म्हटलं आहे की ह्या वर्षी तर शक्यच नाही, म्हणजे नेक्स्ट टू इम्पॉसिबल असं वापरलं आहे शब्द, की ह्या वर्षी तर ऑनलाईन घेऊच शकत नाही. कारण त्याच्यासाठी एक प्रॉपर यंत्रणा लागते, त्याच्यासाठी प्रॉपर कॉम्प्युटर्स लागतील. तुम्ही घरी बसून परीक्षा द्यायला सांगू शकत नाही, ते अख्खं जगाचं इन्सायक्लोपीडिया उघडून परीक्षा देईल. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की आता बँकिंगच्याही बरेच एक्झाम तुम्ही दिल्या असतील, बऱ्याच ठिकाणी ते कॉम्प्युटरमधूनच बंद पडतं आहे, मधूनच हँग होतं आहे, मधून परत लॉग इन करावं लागतं, अशा बऱ्याचशा गोष्टी घडतात. तर ती एक प्रॉपर यंत्रणा उभारण्यासाठी एक लिमिटेड टाईम पिरियड असणं गरजेचं आहे. 44 लोकांच्या घरी वायफाय नाही आहे. म्हणजे जरी तुम्ही आज म्हटलं की आम्ही ऑनलाईन शिकवतो, सगळ्या गोष्टी देतो, तर खरंच त्यांच्याकडे त्या गोष्टी आहेत का, हा पण एक मुद्दा आहे. आणि जवळपास 33.7% हे आउट स्टेशन स्टुडंट्स आहे, म्हणजे पुण्यात शिकायला आलेले, मुंबईत शिकायला आलेले आहे ना. 21.3% हे वेगळ्याच स्टेटमध्ये आहे, अदर दॅन देअर एज्युकेशनल इन्स्टिट्यूट. ह्या सगळ्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत. तर
तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. खूप चांगल्या पद्धतीने रिस्पॉन्स दिला जातो आहे की तुम्ही तुमची मतं मांडताय, तिच्यावरही लोक रिॲक्ट होत आहेत. तर हे फार गरजेचं असतं की तुम्ही बोललं पाहिजे. व्हायरसचा एक स्ट्रेन जो आहे तो खूप पोटेंट आहे आणि तो स्ट्रेन जो आहे त्याचं नाव आहे A2A. आता ह्या व्हायरसचा जो ओरिजिनल होता त्याला ओ म्हटलं जातं, म्हणजे जो चीनमध्ये वुहानमधला जो कोविड-19चा व्हायरस आहे तर तो जो आहे त्याला ओ म्हटलं जातं, कारण इट इज ओरिजिनल. त्याच्यानंतर तो वेगवेगळ्या देशांमध्ये वेगवेगळ्या लोकांमध्ये गेला, त्याच्यात म्युटेशन झाले, चेंजेस झाले, तर वेगवेगळे स्ट्रेन तयार झालेले आहेत. 10 डिफरंट टाईप्स ऑफ क्लेट्स तिच्यामध्ये आहेत आणि तिच्यातला A2A, ओके, ए कॅपिटल 2 आणि स्मॉल ए हा जो आहे हा सगळ्यात डेंजरस आहे. आणि आजच्या डेटमध्ये तुम्ही जर बघितलं तर हा कुठं सापडतो? न्यूयॉर्कमध्ये आहे, इटलीमध्ये आहे, ऑस्ट्रेलिया, स्पेन, आईसलँड, ब्राझील, कॉंगो. ओके, नक्कीच हे A2A टाईपचं आहे तर ते इथं प्रिडॉमिनंट आहे ना, हा भयानक आहे, पोटंट आहे. भारतात तरी यांनी आता याच्यामध्ये तेही दिलेलं आहे की भारतातही डॉमिनंट टाईप आहे हा, तर A2A. तर हे एक लक्षात ठेवा. आईसलँड काल एका लेक्चरमध्ये बघा न्यूजमध्ये होतं, तुम्ही जर सब प्राईम मॉर्गेज क्रायसिस आहे 2008, बरीच डिमांड होती. US जे क्रायसिस होतं 2008चं ते काय होतं आणि ते चर्चेत पण आहे, तर ते प्रत्येकासाठी तो व्हिडिओ रात्री पोस्ट केलेला आहे, तो नक्की बघा. आणि तिच्यात आईसलँडचा एक रेफरन्स आहे, तो काय आहे मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आरोग्य सेतू ॲप सेंटरनी सर्वांना स्टाफला सांगितलं आहे तुम्ही वापरा. आरोग्य सेतू ॲपवर सुद्धा सेपरेट व्हिडिओ प्रॉपर बनवलेला आहे, तो प्रत्येकाने बघा. आरोग्य सेतू ॲप डाउनलोड करा, ते तुमच्या सेफ्टीसाठी आहे, कोरोनासाठी आहे. टी एस तिरुमूर्ती यांची नियुक्ती झालेली आहे परमनंट रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ इंडिया टू युनायटेड नेशन्स. याआधी सय्यद अकबरुद्दीन हे तिथं होते, परमनंट रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ इंडिया टू UN. सय्यद अकबरुद्दीन यांची निवृत्ती होते आणि त्यांच्या जागी आता TS तिरुमूर्ती असतील. 2021-22 हे 2 वर्ष भारताला संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेमध्ये स्थान मिळालेलं आहे, अस्थायी जे 10 सदस्य असतात तिच्यात. आणि भारत कितव्यांदा इथं निवडून गेलेला आहे ते कमेंट बॉक्समध्ये सांगा, कारण ते बऱ्याचदा झालेलं आहे आपलं. तर त्या याच्यात ही नियुक्ती होणं गरजेची म्हणजे महत्त्वाची असणार आहे. पश्चिम बंगाल 31 मे ते 2020पर्यंत टाळेबंदी. पश्चिम बंगालने पहिले डिक्लेअर केलेलं आहे की मे एंडपर्यंत टाळेबंदी राहणार. राष्ट्रीय जल पुरस्कार. केंद्र सरकारचं जे जलसंपदा नदी विकास मंत्रालय आहे त्यांनी भूजल वाढ पुरस्कार आणि राष्ट्रीय जल पुरस्कार असे 2 पुरस्कार 2007 पासून सुरू केलेले आहेत. मग रेन वॉटर हार्वेस्टिंग असेल, कृत्रिम रिचार्ज असेल, एकदम पाण्याचा संसाधनाचा योग्य वापर, त्याच्यासाठी हे पुरस्कार दिले जातात. जागतिक बॉक्सिंगचं यजमानपद भारताने गमावलं आहे. 2017मध्ये भारताला 2021मध्ये होणाऱ्या पुरुषांच्या जागतिक बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेचं यजमानपद देण्यात आलं होतं, पण आता ते भारताकडून काढून सर्बियाची राजधानी बेलग्रेडला गेलेलं आहे. आता दिलेली जी मुदत होती त्या मुदतीमध्ये आपल्याला यजमान शहराचं शुल्क जमा करायचं होतं आणि AIBA जे आहे आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग संबंधीचं असोसिएशन, त्यांनी आपण मुदतीमध्ये शुल्क जमा न केल्यामुळे आपल्यावर ही कारवाई केलेली आहे, नामुष्कीय भारतावर. आणि AIBA यांनी ही कारवाई केलेली आहे. एकतर आपल्याला आता आपण सांगतोय की टेक्निकल कारण म्हणजे तांत्रिक कारणामुळे पैसे जमा करता आले नाही असं बॉक्सिंग असोसिएशन ऑफ इंडियाने म्हटलेलं आहे. तुम्हाला पुरेसा वेळ असतो, तुम्हाला ती सिरियसनेस असायला हवी होती. एकंदर नवी दिल्लीला ही स्पर्धा होणार होती, $4 लाख जमा करायचे होते. भारतात प्रथमच जागतिक पुरुषांसंबंधीची ही अजिंक्यपद स्पर्धा होणार होती आणि याच्यासाठी कसली सिरियसनेस या लोकांमध्ये नाही. शेवटच्या दिवसापर्यंत ही लोकं झोपलेली होती आणि एकंदरच आता आपल्याकडून ते यजमानपद गेलेलं आहे. ही नामुष्की एक प्रकारे की भारत तिथं पैसे भरू शकला नाही आणि AIBने करार तर रद्द केला, वरतून $500 दंड पण लावलेला आहे आपल्याला. तर हे अजूनच भयानक कार्यक्रम आहे. 2018मध्ये महिलांची जागतिक बॉक्सिंग स्पर्धा भारतात झाली होती, 21ची झाली असती. ह्या जागतिक स्पर्धा भारतात होणं का गरजेचं आहे की जेणेकरून आंतरराष्ट्रीय स्तरावरचे खूप चांगले प्लेयर्स भारतात जन्माला यावेत, निर्माण व्हावेत, त्यांना ते प्रोत्साहन मिळावं, हे फार गरजेचं आहे. ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना करोनामध्ये आता त्यांनी जमा केलेल्या कर वसुलीवर आधारित वेतन न देता त्यांना निश्चित किमान वेतन देण्याचा निर्णय ग्रामविकास विभागाचे हसन मुश्रीफ यांनी घेतलेला आहे. नक्कीच चांगली बाब आहे. ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना ते जो कर जमा करतात त्या बेसिसवर पेमेंट मिळत असतं, तर आता त्यांना एक फिक्स पेसाठी हा निर्णय आहे. फक्त हा निर्णय कधी लागू होतो तो फक्त कोविड-19च्या काळासाठी असेल का कायमस्वरूपी असेल हे अजून डिटेल्स नाही आहेत, बघूयात.
प्रतिकारशक्ती वाढली पाहिजे कोविड-19च्या अगेन्स्ट म्हणून आयुष मंत्रालयाने एक काढा सांगितलेला आहे. तुम्हाला ऑलरेडी आयुष मंत्रालयाने इम्युनिटी वाढवण्यासाठी काही बेसिक फंडे सांगितले होते, तर ते मी ऑलरेडी पोस्ट केलेला आहे व्हिडिओ, आयुर्वेद आणि करोना. तर तो तुम्ही नक्की बघा. हा जनरल आहे तुमच्या घरच्यांसाठी, स्वतःसाठी. तर सर्वांची काळजी घ्या. आता हे आयुष यांनी याला जे नाव दिलेलं आहे, याला केंद्र सरकार सर्वांनी म्हणजे प्रमोट करायला सुरुवात केलेली आहे. आयुष क्वाथ, आयुष कुडीनीर, आयुष जोशंदा असे याचे नावं आहेत. हे सिम्पल आहे, प्रत्येकजण घरी बनवू शकतं. तुळशी, दालचिनी, सुंठ आणि काळी मिरी प्रत्येकाच्या घरात असतात. आपला मसाल्याचा डबा उघडा है ना, दालचिनी, सुंठ, काळी मिरी. फक्त तुळशी, तर तुळशी असते, तुळशीची पानं घ्यायची, दालचिनी, सुंठ, काळी मिरी, त्याला उकळवायचं. तो जो क्वाथ आहे तो रोज प्या, मग तुमची इम्युनिटी वाढेल. डॉक्टर माधव दातार निधन झालेलं आहे. डॉक्टर माधव दातार वय वर्ष 65, अर्थकारणाचे अभ्यासक होते. त्यांची पुस्तकं, अर्थचित्रे, 1857चं स्वातंत्र्ययुद्ध, अच्छे दिन, एक प्रतीक्षा, महाराष्ट्र एक संकल्पना आणि मागोवा, फ्युचर ऑफ इंडियन बँकिंग सेक्टर, भयानक आहे पण त्यांनी लिहिलेलं हे पुस्तक आहे, फ्युचर ऑफ बँकिंग सेक्टर. ब्लॉग जो आहे त्यांचा अर्थ आणि अन्वयार्थ हाही खूप फेमस होता. तर एकंदरच माधव दातार महत्त्वाचे आहेत. मुक्ता राज्याध्यक्ष, ज्येष्ठ नाट्य समीक्षिका होत्या, कर्करोगाने निधन झालेलं आहे. पार्थ फाइंडर या पुस्तकाच्या त्या सहलेखिका होत्या. तर हे एक लक्षात ठेवा, पार्थ ओके फाइंडर. आता तुम्ही बघत असाल महाभारत, तर तिच्यात आहे पार्थ. नवीद अंतुले, माजी मुख्यमंत्री जे होते बॅरिस्टर AR अंतुले यांचे पुत्र आहेत. शिवसेनेमधून त्यांनी काँग्रेसऐवजी शिवसेनेला राजकारणासाठी निवडलं होतं. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचाही मृत्यू झालेला आहे. एकंदर कालचा दिवसच भंगार होता. ओके, तर जगातील सर्व चित्रपट महोत्सवांमध्ये महोत्सव जे आहे 2020चे ते यूट्यूबवर दाखवले जाणार आहे. तर सर्वांसाठी मेजवानी आहे ही. We Are One, अ ग्लोबल फिल्म फेस्टिवल, हा 10 दिवसांचा डिजिटल महोत्सव यूट्यूब आणि ट्रिबेका एंटरप्राइजेस यांच्या संयुक्त विद्यमानाने 29 मे ते 7 जून या कालावधीत आयोजित करण्यात येणार आहे. आणि याच्यामध्ये मग ट्रिबेका एंटरप्राइजेस दरवर्षी न्यूयॉर्कमध्ये ट्रिबेका फिल्म फेस्टिवलचं आयोजन करतं. मग बाकीच्या याच्यामध्ये आंतरराष्ट्रीय फिल्म महोत्सव कुठले कुठले? कान, ट्रिबेका, व्हेनिस, बर्लिन, लंडन, सॅन सेबेस्टियन, टोरंटो, टोकियो. तर हे सगळे याच्यात येणार. भारताचं प्रतिनिधित्व जिओ मामी मुंबई फिल्म फेस्टिवल करेल. तर सर्वांसाठी ही मेजवानी आहे, तर ती एक लक्षात ठेवा. कालचे प्रश्न बघा. तर मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती म्हणून न्यायाधीश दीपांकर दत्ता यांची नियुक्ती झालेली आहे. राष्ट्रपती मुख्य न्यायमूर्ती यांना पदाची शपथ देतात नाही, राज्यपाल देतात. तर त्याच्यामुळे फक्त बरोबर. संविधा काय आहे? कौटुंबिक हिंसाचार तक्रार व्यासपीठ आहे. जागतिक स्तरावर लष्करावर खर्च करणाऱ्या देशात 2020मध्ये भारतात क्रमांक 3 आहे. सेबीद्वारे एका क्षेत्रात गुंतवणूक करण्याची लिक्विड फंडची मर्यादा त्याच्या एकूण भांडवलाच्या किती आहे? 20%. आधी ही 25% होती, आता ती 20% करण्यात आलेली आहे. म्युच्युअल फंडमुळे जोखीम पूर्णपणे नष्ट होते? नाही, इलिमिनेट होते, कमी होते, मिनिमाइज होते, नष्ट पूर्णपणे होत नाही. म्युच्युअल फंड हा कॅपिटल मार्केटच्या अंतर्गत येतो. फक्त बरोबर आहे कॅपिटल मार्केट. ओके, तर आजचे प्रश्न घ्या. महाकुंभ मेळ्याचं आयोजन दर 12 वर्षांनी होतं. 2021मध्ये महाकुंभ मेळा हरिद्वार येथे होणार आहे. 2010मध्ये महाकुंभ हा प्रयागराज येथे झाला होता. बिनचूक, बिनचूक, फक्त बिनचूक, फक्त बिनचूक. खालीलपैकी कोणता देश FATFच्या काळ्या यादीत समाविष्ट आहे? पाकिस्तान, श्रीलंका, सौदी अरेबिया, उत्तर कोरिया. GCC कडून भारत 40% तेलाची आयात करतो. पर्शियन गल्फमधील इराक सोडून सर्व अरब देश GCCचे सदस्य आहेत. फक्त बरोबर, फक्त बरोबर, बरोबर, दोन्ही चूक. इरफान खानबद्दल बिनचूक विधान ओळखा. पहिला चित्रपट 1988 मधील सलाम बॉम्बे हा होता. 2011मध्ये भारत सरकारद्वारे पद्मश्री पुरस्कार दिला गेला. पिकू या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झालेला आहे. फक्त 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 अमेरिका 2008च्या मंदीत भारतातील अमेरिकेतले जे काही 2008चं सबप्राईम मॉर्गेज क्रायसिस आहे, भारतातल्या कोणत्या बँकेने अमेरिकेत गुंतवणूक केल्याचा फटका त्या बँकेला बसला होता? SBI, HDFC, ICICI, सिंडिकेट बँक. याची उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देणार आहात. स्पॉटलाईटला तुम्ही जो प्रतिसाद देत आहात त्याबद्दल मी आपला आभारी आहे. स्पॉटलाईटला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.